तर ही सगळी रूपं ज्या ठिकाणी सामावलेली आहेत ते सद्गुरू, की त्यांच्यातूनच ही रूपं सामावलेली आहेत. आणि ते सद्गुरू म्हणजे कोण? श्रीकृष्ण. या श्रीकृष्णातून हे सगळं बाहेर पडलं, विराट रूप दाखवलं. परत अर्जुनाने प्रार्थना केल्यानंतर एक झालं, म्हणजे आपले सद्गुरू. तर त्यांच्याकडेच बघू. मग त्यांच्याकडे जर बघायचं झालं आत, तर कसं बघायचं? आता समजा आपल्या पुढ्यात त्यांचा फोटो असेल किंवा ते बसलेले माहीत असेल किंवा ते कसे आहेत ते माहीत असेल, अशी छबी जरी तुम्ही आत बघायची म्हणली तर एक 5-10 सेकंदानंतर ती छबी नाहीशी होते, दुसरंच काहीतरी यायला लागतं. त्याच्यासाठी मागे मी एकदा सांगितलं होतं की त्यांच्याबरोबर काढलेला काळ तुम्ही आठवायचा. त्यांच्यावर कुठे गेला असला तर ते आठवायचं. ते तुमच्या घरी आले असतील तर तो प्रसंग आठवायचा. म्हणजे काय होतं, इतर वेळेला एक 5 मिनिटात जर तुमचं मन इकडे तिकडे गेलं तर ह्या गोष्टी सगळ्या आठवत असताना निदान 10-15 मिनिटं त्याच्यात जातात.